महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। हिंगोली जिल्हा भूकंपाने हादरला, 15 गावात भूकंपाचे जोरदार धक्के, कडाक्याच्या थंडीत घाम फुटला, नागरिक गाढ झोपेतून उठून घराबाहेर पळाले। हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत। पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना हिंगोलीच्या औंढा व कळमनुरी तालुक्यातील 15 पेक्षा अधिक गावात हादरे बसले। भूकंपाची तीव्रता 3.5 रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने 15 तालुक्यात एकच धावपळ उडाली। नागरिकांनी घराबाहेर पळ काढला। काही सेकंदासाठी जमीन हादरली, पण त्यामुळे एकच खळबळ उडाली। भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। मंगळवारी सकाळी 5:55 हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला। दरम्यान कळमनुरी तालुक्यातील माळधामणी गावात सुरेश बांगर यांच्या दुकानाकडे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूकंपाचे दृश्य कैद झाले आहे। याआधी देखील पिंपळदरी, पांगरा, शिंदे, बोल्डा, रामेश्वर, आमदारी या गावातील परिसराला भूकंपाचे हादरे बसले आहेत। आज सकाळी झालेल्या या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर नोंद करण्यात आली। वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, शिर्ली, राजवाडी, बोल्डा, आमदरी, राजदरी, पिंपळदरी, जामगव्हाण, नांदापूर व इतर गावांमध्ये याआधी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। 3.5 रिस्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। मागील 5 वर्षापासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। कधी सकाळी, दुपारी तर कधी संध्याकाळी हे भूकंपाचे हादरे नागरिकांना बसत आहेत। मात्र अनेक वेळा या धक्क्याची तीव्रता कमी जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह केंद्र शासनाच्या पथकाने देखील या परिसरात येऊन पाहणी केली आहे। नागरिकांनी भूकंपाच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, हिंगोली।